अरे वा, एका रेस्टॉरंटने 5 किलो मागवलेत. 5 किलो? आणि डेझीने 3 किलो मागवलेत. ते सुद्धा लिहिलंस का? एकाला 5 किलो पाहिजेत, दुसऱ्याला 3 किलो पाहिजेत आणि ओस्मानकडे तर 10 किलोची ऑर्डर आहे. आपण हे सगळं कसं मॅनेज करणार आहोत? काम नसलं तरी वाईट अवस्था आणि असलं तरी वाईट अवस्था. टेन्शन कशाला घेतोयस? मी आहे ना इथे तुला मदत करायला. मला 40 वर्षांचा अनुभव आहे. आता तयार व्हा दुसरं दुकान उघडण्यासाठी. हो खरंच? आता आपण बिझनेस एक्सपांड करूया. तुझं काय म्हणणं आहे ओस्मान? हे काय चाललंय तुमचं? आता आपण आपल्या गावात एक नवीन वेगन शॉप उघडूया. नाही 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 नाही, हे शक्य नाहीये. आपल्याकडे दुकान कुठे आणि दुकानासाठी पैसे तरी कुठे? माझ्याकडे एक आयडिया आहे. आपल्याला गाळ्यासाठी बहुतेक पैसे नाही द्यावे लागणार, पण त्यासाठी मला आधी मॉमची परमिशन घ्यावी लागेल आणि तिला कन्व्हिन्स करणं अवघड आहे. जान, पूलमध्ये येतोस का प्लीज? नको, मी नाही येत. मस्त पुस्तक आहेत, तेच वाचत बसतो इथे. यू एन्जॉय. नंतर वाच, मस्त वाटतंय पूलमध्ये. येस, आय एम शुअर. हा माझा पासवर्ड आहे, वाटलं तर वापर. तुमचा पासवर्ड तर पॉली नसणार आहे, माहितीये मला. सनेम, निहाल, लायला, लवकर या ग, वाट बघतेय. आलेच मॉम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज ब्रेकफास्टला काय? ओह, मस्त गार्निशिंग केलंय. खरंच रिफत अंकल खरंच खूप छान बनवतात सगळं. मी कपभर चहा घेणार आहे, तुला हवाय का रे? हो, गोडभर घेईन. थांब बघतो कोण आलं ते. ठीक आहे. बाकी काय म्हणतेस, मजेत ना? आयलीन. हाय जान. हाय. एमरे घरी आहे का? एमरे आहे ना. ऍक्च्युली मला तुझ्याशीच बोलायचंय. ओके, मग आत येऊन बोलणार आहेस की इथेच उभं राहून बोलणार आहेस? ठीक आहे, आज जाऊन बोलूया. नाही, Thank तसं you. काही नाही. ये आत ये. रिफत काका त्यांच्या ओळखीच्या डेअरीतून आणतात. हे खाऊन बघ, तुला आवडेल. एकदम टेस्टी आहे, मला तर फार आवडतं. ते देतोस? हॅलो एव्हरीवन. हाय आयलीन, कशी आहेस तू? मी मस्त आहे, तू कशी आहेस? आयलीन, अगं बस ना तिथे. बस 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 बस. एमरे, माझ्यासाठी जरा कपभर चहा आणतोस का? तू सुद्धा घे, हवा तर. आयलीनला आण ना. बाकी काय म्हणतेस? मी एकदम मस्त आहे. तुझं कसं चालू आहे? ब्लॅक ड्रेस खूप छान दिसतोय तुला. परत ये बरं का, मस्त गप्पा मारूया.
शनिवारी ना खूप दगदग होते माझी, खूप दमायला होतं अगं. बाय द वे किती वाजले? 12:30 झाले असतील. काही नाही ग, थोड्या वेळानं ओस्मानला भेटायला जायचंय. त्याला अंकाराच्या सेमिनार बद्दल सांगायचंय. त्याला ब्रँड करायचंय ना. हो, तुझे डॅड सांगत होते दोघं मिळून दुकान काढणार आहेत म्हणे. काढू द्या. उभी काय आहेस तू? बस ना. उफ, अरे देवा, पाय दुखतायत. बिझनेस वुमन होणं इतकी सोपी गोष्ट नाही. अगं मॉम, मी तुला सांग, तेव्हा जान खूप स्ट्रिक्ट होता ना. हो, त्याने मला खूप टॉर्चर केलं होतं. खरंच? पुढे काय झालं? खूप टेन्शन यायचं मला. एकदा तर एवढा ओरडला मला, एवढा चिडला माझ्यावर, पण मला कामावरून वगैरे नाही काढलं. आणि मला तर वाटत होतं की माझं काही खरं नाहीये. आता तर मी गेले, संपले मी. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही, मला आठवतही नाहीये. मग मला वाटतं इमरी आला ना. हो, तो आला ते बरं झालं. त्याआधी त्याच्या आईसोबत तो फॉरेनला होता. जवळजवळ 1 वर्षानंतर परत आला. तो दिवस मी विसरूच शकत आयलीन, नाही. जरा शांत बस. पॉलीला खरं तर बोलू. मला तुझ्याशी वेगळ्याच विषयावर बोलायचं होतं, पण राहू देत, नंतर बोलूया. जान, माझ्याकडे तुझ्यासाठी एक बिझनेस प्रपोजल आहे. हो का? कुठलं? मला एका मोठ्या कार कंपनीनं एक जॉब ऑफर केलाय, पण मला झेपणार नाही असं वाटतं, म्हणून मी तुला ऑफर देते. काही नाही, एक गिफ्ट म्हणून. मला असं वाटतं की तुला हे खरंच इंटरेस्टिंग वाटेल. वाटल्यास एकदा बघून घे आणि मग ठरव काय ते. काय म्हणणं आहे तुझं? ऍक्च्युली मला खूपच आश्चर्य वाटतंय. म्हणजे हे प्रोजेक्ट खूप मोठं आणि चांगलं आहे, पण याच्या बदल्यात तुला काय हवंय? हे बघ जान, हा एक बिझनेस आहे. मला ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स कॅम्पेन मध्ये 50-50 पार्टनरशिप हवी आहे. हे बघ जान, ते कॅम्पेन मिळवण्यासाठी मी खरंच खूप प्रयत्न केले होते. मी हे पैशांसाठी केलं आणि आता सुद्धा मी पैशांसाठीच करते. हे शक्य नाही, माझ्या प्रिन्सिपल्सच्या अगेन्स्ट आहे. माझं कंपनीशी बोलणं झालंय. ठीक आहे तर, पण आपण असं करू शकतो ना. मी गलिनामध्ये अजिबात इंटरफेअर नाही करणार. आय प्रॉमिस. मी फक्त ऑर्गॅनिक प्रोडक्टशीच माझा संबंध ठेवेन. मला फक्त सोबत काम करायचंय. मला जरा विचार करायला वेळ दे. ओके, पण प्लीज जान, थोडं लवकर सांग. जास्त वेळ लावू नकोस. आय होप यू अंडरस्टँड व्हॉट आय मीन. ओके, मी आता तुम्हाला आणखी डिस्टर्ब नाही करणार. ओके गाईज, यू एन्जॉय. एमरे, मी निघते. आपण नंतर बोलूया, ठीक आहे? चल ब्रेकफास्ट करूया. ओ प्रिन्सेस, गुड मॉर्निंग. अरे वा, आज लवकर उठलीस. एरवी एवढं लवकर उठत नाहीस तू. तसं काही नाही, मी रात्रभर नॉवेल लिहित होते. माझं उठायचा प्रश्नच आला नाही. अगं, विकेंडचा काय प्लॅन आहे? मिस्टर जान येणार आहेत मला घ्यायला. तुमच्याकडे काय बॉस येतो एम्प्लॉईला घ्यायला? अगं तसं नाहीये ग, त्यांच्यासोबत एका साईटवर जायचंय मला. तुम्ही दोघं एकत्र जाणार आहात? हो, आता त्याचा काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? हा, ते बघ, ते आले मागून. पण त्यांच्याबरोबर अजून कोणीतरी आहे वाटतं. कोण आहे ती? मला काय माहित आहे. ते बघ, ती त्यांची गर्लफ्रेंड आहे का ग? बघ ना. हो, तीच आहे.
मॉम ओव्हर रिएक्ट करू नकोस ग. बास आता. मॉम बास यार. गुड मॉर्निंग सनेम. गुड मॉर्निंग मिस्टर जॉन. गुड मॉर्निंग मिस्टर जॉन. हाय लैला, कशा आहात तुम्ही? हॅलो मिस्टर जान, कसे आहात तुम्ही? मी मस्त आहे. रुटीन चालू आहे. तुम्हाला पुन्हा एकदा इथे बघून छान वाटलं. येत जा अधून मधून तुम्ही असं. सनेमला एका बिझनेस मीटिंगला घेऊन जाऊ का? म्हणजे नंतर मी तिला परत आणून सोडे ना. हो हो जा ना, त्यात काय परमिशन घ्यायची. नक्की जा घेऊन तुम्ही. हा रिटर्न परमिशन पण घ्यायची आहे का? तुम्हाला हवी असेल तर घेऊया. हा मॉम. अगं नाही, मी एक फॉर्मॅलिटी म्हणून विचारलं, सहजच विचारलं. मिस्टर जॉन आपण निघूया का आता? हा. ओके ठीक आहे, आम्ही निघतो. बाय बाय. बाय. किती चांगला मुलगा आहे ना हा. हाय सनेम. हॅलो पोलन. परत या बरं का एकदा. हो नक्की येईन. मॉम बास आता, जाऊ दे त्यांना. तो किती चांगला मुलगा आहे ना, आणि त्याची गर्लफ्रेंड किती सुंदर आहे. हो मॉम, मला माहितीये खूप सुंदर आहे ती, अशी उंच आणि बारीक. परफेक्ट आहे. मी म्हंटल ते ठिकाण बघायला यावं तुमच्या बरोबरच. हो बरं झालं. खूप सुंदर ठिकाण आहे ते ऍक्च्युली. हा सावकाश जा. चला कामाला लागा. चल मॉम, मी तुला मदत करते. हे बघ, आला बघ मुझफ्फर, आला बघ. ये मुझफ्फर, काय झालं सांग. मी मॉमशी बोललो, व्यवस्थित समजावून सांगितलं तिला की आपला काय प्लॅन येते, आपण कसं काम करणार आहोत. बारीक सारी गोष्टी सांगितल्या, प्रेझेंटेशन करून दाखवलं. असलं प्रेझेंटेशन करून दाखवलं ना तिला तर आश्चर्यच वाटलं. खुर्चीवर बसलेली अशी ताडकन उठली. अरे वा. पुढे काय झालं? काय होणार आहे? नेहमीप्रमाणेच नाही म्हणाली. क्या बात आहे. अरे हे काय? ऍक्च्युली शॉप एक्सपांड करून काय फायदा आहे? आपल्याकडे स्टोअर करायला जागा तरी कुठे? मला माहित होतं तू काम हाती घेतलंयस म्हणजे असंच काहीतरी होणार. चला कामाला लागूया. जे झालं ते बरंच झालं. गुड मॉर्निंग. एकदम वेळेवर आलास जान. हाय. लेवेंट, पॉलिन, तू इथे काय करतोयस? तू अगदी पूर्वीसारखीच आहेस. तू सुद्धा? तुम्ही एकमेकांना ओळखता? आमचे डॅड खूप चांगले मित्र आहेत. जेव्हा मी हॅवर्ड मध्ये होतो तेव्हा पॉलिन सुद्धा युएस मध्येच होती. डॅडनी तिच्याशी ओळख करून दिलेली. त्यांना वाटलेलं की आमची चांगली जोडी जमेल, पण खरं तर तसं काहीच झालेलं नाहीये. हो, पण त्यांना वाटलं होतं तसं काहीच झालं नाहीये. कशी आहेस सनेम? मी बरी आहे. तुम्ही काय म्हणता मिस्टर लेवेंट? मी सुद्धा बरा आहे. ओके सनेम, आज जाऊया का आता? हो जाऊया आतमध्ये चला. मिस्टर जॉन. मी एक तास नुसती ही जागा शोधत बसलेलो. यापूर्वी कधीच मी इथे आलो नाहीये. हो, थोडी आत आहे खरं जागा. आजपासून मी बिझनेस वुमन आहे, दुकान सांभाळणार आहे. या मिस्टर निहात, काय हवंय तुम्हाला? मेजरमेंट घ्यायचंय मेवकेबे. मेजरमेंट? मला दुकानातलं मेजरमेंट घ्यायचंय. जरा मदत करशील का मला? हे बघ, हा पण शेल्फच्या इकडे जा. पण कशासाठी? जा मागे जा. हा अच्छा, तू एक नवीन शेल्फ घेणार आहेस ना? अरे पण नको, मी सुद्धा विचार केला होता, पण खूप महाग वाटतोय. राहू दे ना, नको. हा, शेल्फ घ्यायचंय म्हणून नाही चाललंय. मेवकेबे, तू इथे स्टोअर मध्ये आलीस, मग? दुकान सांभाळू लागलीस, हा. एक बिझनेस वुमन झालीस, आणि मी एक हाऊसमॅन झालो. हो मग? पण मला हे आवडत नाहीये मेवकेबे. मी घरात राहून सगळं बघायचं, साफसफाई, ओके ठीक आहे. काय म्हणायचंय तुला नक्की स्पष्ट सांग ना. गोल गोल फिरवून काय बोलतो? मी तुला म्हटलं होतं ना की गावात वेगन मीट बॉल्सला खूप डिमांड आहे आणि आमच्याकडे स्टोरेजसाठी जागा नाहीये. तर मला एक आयडिया सुचली. मी काय विचार केला की आपलं दुकान खूप मोठं आहे आणि हा कॉर्नर रिकामाच आहे. मग इथे असा- अच्छा, तर तुला माझं दुकान हडप करायचंय. कळलं मला, आलं लक्षात. अजिबात नाही. जा तू इथून जा, आत्ताच्या आत्ता निघून जा. जा निहात, जा निहात, जा तू. नाही मिळणार जागा, जा निहात. हा, घरी येताना 1 किलो चिकन आण. आणि मी माझं दुकान देणार नाहीये, अजिबात देणार नाहीये.
सावकाश लागलं का? नाही काही नाही. ऍक्च्युली ना मला धूळ अजिबात आवडत नाही. घरी जाऊन आता आंघोळच करावी लागेल. खूपच धूळ आहे इथे. आलोच मी. काय नाटके, तेवढी पण धूळ नाहीये. याच्याबद्दल जास्त विचार करू नकोस. हाच तुझा अल्बेट्रॉस असू शकतो. चल कामाला लाग, पण मिस्टर जॉन कडे बघू नकोस. अल्बेट्रॉस वर फोकस कर. मिस्टर जॉन कडे बघू नकोस म्हटलं ना त्यांच्या. लागलं का? मिस्टर जॉन, काय झालं? 2 मिनिटं जरा इकडे येता का? मला जरा एक डाऊट आहे. अर्जंट आहे का? हो, खूप अर्जंट आहे. तिथूनच सांग ना मग, मी ऐकतोय. नाही, मला तिकडचं काहीतरी दाखवायचंय तुम्हाला. ओके ठीक आहे, येतो मी तिथे. आलोच. ठीक आहे. पॉलिन, बघतो मी सनेम काय म्हणते ते. हा बोल सनेम, काय झालं? तुम्हाला एक अर्जंट आणि महत्वाचं काहीतरी विचारायचंय. हा विचार ना, विचार. ते बाहेर कुठला कलर चांगला दिसेल? अर्जंट काम हे होतं. खरं तर मी आतला कलर अजून डिसाइड केला नाहीये आणि बाहेर कुठला द्यायचा हे तू मला विचारतेस. हे तुझं अर्जंट काम होतं माझ्याकडे. मिस्टर जॉन, बाहेरच्या गोष्टींबद्दल आधी विचार नाही केला तर मी आत काय चांगलं दिसेल काय नाही हे इमॅजिन नाही करू शकणार. म्हणून विचारलं. माझ्या मते ते महत्वाचं आहे. अच्छा ठीक आहे. हे बांधकाम तसं जुनं आहे, मग त्याचा लुक आणि स्ट्रक्चर आहे तसंच राहील असं काहीतरी करूया. म्हणजे मेजर चेंजेस नकोत. काय? ओके. म्हणजे आहे तसंच. ते किती छान आहे, रिअल आहे. हो ना? म्हणजे तुमच्यासारखं. ब्लेस यू. ते मला अलर्जी आहे जरा. पॉलिनने हाय हिल्स घातलेत, मी तिला जरा मदत करतो. हा, कारण दगड खूप आहेत ना इथे. आणि हो, तू बूट घातलेस, चांगलं केलंस. थँक्यू मिस्टर जॉन. यू वेलकम. आता जर काही अर्जंट असेल तर मला हाक मार, मी तिथूनच तुला उत्तर देईन. ओके, हाक मार मला, काहीच हरकत नाही. ठीक आहे मिस्टर जॉन, गरज असेल तर बोलवेन तुम्हाला. तुम्ही जा आता. ओके. ठीक आहे. आय एम देअर. पॉलिन, तू ठीक आहेस? हे बघ ना, माझ्या काय हिला झालं? कसं खरचटलंय. बघू कुठे. आणि तू हो, हिल्स का लागलंय घातलेस? तू स्पोर्ट्स शूज घातले असतेस तर बरं झालं असतं. तुला आरामात वावरता आलं असतं ना इकडे. किती त्रास होतोय तुला. स्पोर्ट्स शूज बघ किती कम्फर्टेबल आणि सेफ असतात. हो, मी नेक्स्ट टाइम लक्षात ठेवीन. हो. पण मला आता खूप दुखतंय. ओ या मी तुमचीच वाट पाहत होतो. सासरे बुवा, दुकानात जाऊन आलात का? सासूबाई काय म्हणाल्या? हो म्हणाल्या. मुझफ्फर, मी तिला विचारलं मग पण ती नाही म्हणाली. आता काय करायचं? ओस्मान, मी तुला म्हटलं खरं, पण तिला कन्व्हिन्स नाही करू शकलो. मेवकेबे नाही म्हणाली. मी खूप समजावलं तिला, पण तुला तर माहिती आहे ती मेवकेबे आहे. ती कुणाचं ऐकत नाही. नाही अंकल, काही हरकत नाही. मी ऍक्च्युली कालच्या ऑर्डर्स पुन्हा बघितल्या. तुमचं दुकान वापरायला मिळालं असतं तरी फायदा झाला नसता. अरे कसं काय? हो की, खरंच की, अगदी बरोबर आहे तुझं. ही लिस्ट बघ. ज्यूस, मीठ सगळं मोठ्या प्रमाणात आहे. परवडणार नाहीये. एक गोष्ट तर स्पष्ट आहे की आता आपण काहीच करू शकत नाही. दुसरा पर्यायच नाहीये. आपल्याच बाबतीत असं का होतं? काळजी करू नका, मी तुमच्यासाठी दुसरा कोणता तरी जॉब नक्कीच शोधेन. खरंच? ओस्मान, मला दिलासा दिलास बघ. म्हणजे मला म्हणायचं इथला जॉब नाही, दुसरा कुठला तरी जॉब दुसरीकडे कुठेतरी. एनिवे, आपण एक चहा घेऊया का? जरा बसा ना तिथे, चहा घेऊया. चालेल, चहा घेऊया. मी आता तेच सांगणार होतो. तुझ्या आयडियाज खूप इंटरेस्टिंग आहेत. मला प्रोजेक्ट डिटेल्स दे, मी पुन्हा एकदा व्यवस्थित बघतो. पण क्लिपचं शूटिंग मात्र आपल्याला पुढच्याच आठवड्यात सुरू करायला लागेल. लॉन्चिंगसाठी लागणारे सगळे रेडी. हो ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मी डेरेनशी बोलून घेतो, तुला कळवतो. बरं, आणि मला असं कळलंय की तू आयलिन सोबत काम करणार आहेस. तिने मला असं फोन करून सांगितलं. ती डिझायनिंग मध्ये तुला मदत करू शकेल. सनेम, थँक्यू सो मच. माझ्या मॉमला तुझ्या आयडियाज आवडतील. तुझ्यासोबत काम करून मजा आली. माय प्लेजर. बरं, मला काही डाऊट्स असतील तर मी तुला कॉल करू शकतो का? लेविन, एक काम कर, तू मला कॉल कर, मी सनेमला कॉल करीन. म्हणजे मग तुला अपडेट्स कळतील आपोआपच, है ना? ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. जान, आपण निघूयात का? नाहीतर आपल्याला जेवायला जायला उशीर होईल. हो, निघूया. कुठे जाणार तुम्ही? हॉटेल मून डेझी, तुला माहित असेलच ना. मून डेझी? एवढ्या लगेच तुम्हाला टेबल बुकिंग मिळालं? ते तर कायम बुकड असतं. मला तर 3 महिन्यानंतरची डेट मिळाली आहे. तुम्हाला कसं काय मिळालं? तुला
यायचं असेल तर ये ना आमच्या बरोबर. आणि सनेम तू सुद्धा येऊ शकतेस, काहीच हरकत नाही. माझे फ्रेंड्स अजून एक टेबल अरेंज करतील. ओ ग्रेट, ही तर माझ्यासाठी डबल डेट झाली. काय म्हणालास डबल डेट? म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? तुम्ही दोघं आणि मी आणि सनेम. ओके, मला चालेल. खरं तर काय मागवावं मला काहीच कळत नाहीये. इथे सगळं छान मिळतं ना, तू मला मदत कर ना. हो हो, मी करतो. थँक्यू. माझ्या ओळखीची बरीच लोक आहेत तिथे. सनेम, तुला हे हॉटेल आवडलं का? सनेम, तू वाईन वगैरे घेणार आहेस का? हो हो, खूप आवडलं, खूप मस्त आहे. तू वाईन घेणार आहेस का असं म्हणतोय? सनेम वाईन घेत नाही. मी सुद्धा वाईन घेत नाही. जान, एवढं का बॉसिंग करतोयस? हवी असेल तर तिला वाईन घेऊ दे ना. नाही, ऍक्च्युली वाईन पिऊन ती विचित्र वागायला लागते आणि वेड्यासारखं काही पण बोलते, म्हणून नको. काय मी वेड्यासारखं बोलते? ओके, हो. ठीक आहे. मग माझ्यासाठी एक ग्लास वाईन ऑर्डर कराच. म्हणजे आता तू वाईन पिणार, तुला ती पचणार नाही आणि मग तू वेड्यासारखं वागणार आणि मग काय पण बोलणार, हो ना? मला एक ग्लास वाईन हवी आहे. ठीक आहे, पी. सनेम, तू 46th अॅनिव्हर्सरी पार्टीमध्ये आली होतीस का? बहुतेक आली असशीलच. तेव्हा 46th अॅनिव्हर्सरी आले होते ना. अरे हो, 11th. मला वाटतं तुझ्यासोबत तुझी गर्लफ्रेंड पण आली होती, हो ना? नाव विसरलो तिचं. काय नाव होतं? अरे सांग ना, काय नाव होतं तिचं? काय रे, बोल ना. हो, येसेम आली होती. हा, येशिम होती, बरोबर. याच्यासोबत त्याची गर्लफ्रेंड होती येशिम, आणि तेव्हा त्याने दाढी ठेवली नव्हती. बापरे, त्या रात्री बरंच काय घडलं. येसेम जेलस फील करत होती आणि मग तिथून निघून गेली. ती नंतर निघून गेली. पण का गेली ती? म्हणजे कारण काय होतं? असं काय झालं? मी इथे तुला आता नाही सांगू शकत. असं सगळ्यांसमोर सांगण्यासारखं नाहीये. हळू आवाजात सांगा ना. म्हणजे रोमॅन्टिक आहे का काही असं? नाही, मुलींसाठी रोमॅन्टिक आणि मुलांसाठी थोडंसं चावटच आहे. सर, तुमची ऑर्डर सांगता का? आता तरी मंचुरियन आणि सूप आण. मेन कोर्सची ऑर्डर नंतर देतो. हा, आता तरी स्टार्टर्सच आण. ओके, थँक्यू सो मच. ओके सर. मेनू पाहिलाय मी, काय घ्यायचंय ते ठरलंय माझं. मला एक ग्लास वाईन. ओके सनेम, अजून काही हवंय का तुला? हो, बघते ना. थँक्यू सो मच. यू वेलकम मॅम. कम ऑन उस्मान, आज तुझं काम होईलच. हाय लैला, ऍक्च्युली मी तुझ्याचकडे येत होतो. मी म्हंटल की तुला पिक करूया. अरे नेमकी माझी थोडी कामं होती बाहेर, ती केली आणि तशीच इथे आले. चला आपण बीचवर जाऊया, फिरत फिरत गप्पा मारूयात आणि कॉफी पण घेऊयात. हा चालेल, पण थोडंसं काहीतरी खाऊन घेऊया. तिथे ना एक नवीन व्हेज रेस्टॉरंट उघडलंय, आपण ते ट्राय करू शकतो. तुझा सुद्धा समज सगळ्यांसारखाच आहे. अरे वेगन आणि व्हेजिटेरियन मध्ये फरक असतो. सगळ्यांना वाटतं दोन्ही सेमच असतात. मी व्हेजिटेरियन रेस्टॉरंट मध्ये नाही खाऊ शकत. ठीक आहे, ठीक आहे, तुला चालणार असेल तर मग निघूयात आत्ताच. हा लैला, तू इथे कशी काय? जे जे, तू इथे काय करतोयस? मी तर इथे जवळच राहते. सहज चालेल. जे जे, तू इथे? आयान, काय म्हणतेस? अरे मला तुझा ना आवाज आतपर्यंत ऐकू आला होता. तू इथे कसं काय? अरे वा, तू माझा आवाज ओळखलास. ऍक्च्युली मी तुला हाक मारणारच होतो अशी. आयान, आयान, जे जे, जरा हळू, अख्ख्या गल्लीला ऐकू जाईल. हॅलो जे जे. हॅलो, तू सलीमचा फियान्सी आहेस ना? खोटं आहे नाही सगळं? खोटं आहे, मला सगळं माहिती आहे. सलीमने सांगितलं मला खोट्या एंगेजमेंट बद्दल. मला सगळं खरं माहिती आहे, सो डोंट वरी. जे जे, ओस्मान माझा मोठा भाऊ आहे. हा, अच्छा. ओस्मान दादा, आय मीन सर, आय मीन दादा. ओस्मान सर, दादा, आय मीन दादा सर. काय करू, काय म्हणू? ओस्मान म्हण, सर वगैरे नको. ओके, तू रिलॅक्सेशन गेम साठी तयार आहेस ना?
एकदम तयार. तुम्ही दोघं कुठला गेम खेळणार हो, आहात? खेळणार ना. मला सुद्धा गेम्स खेळायला आवडतं. आणि आम्ही पिझ्झा सुद्धा ऑर्डर करणार आहोत. वा, त्यांचा विगन पिझ्झा तर खूपच टेस्टी असतो. आम्ही पण तुम्हाला जॉईन होऊ का? आपण पण जाऊया का यांच्या बरोबर ओस्मान? हो या ना. आपण पिझ्झा शॉप मध्ये जाऊनच खाऊया ना, इथे येईपर्यंत गार होईल. दादा एवढ्या उकाड्यात पिझ्झा कसा काय गार होईल काय पण. मलाही तेच वाटतं. ठीक आहे, हरकत नाही, इथेच थांबूया. अरे वा, ही इतकी सुंदर फुलं तू कोणासाठी आणलीस? हा, ही सुंदर फुलं ना आयहान साठी आणली होती मी. तिला फुलं खूप आवडतात हो ना आयहान? आयहान, हे तुझ्यासाठी. थँक्यू दादा, किती मस्त आहेत ना. मी घर डेकोरेट करते ना, तर मी आता फ्लॉवर पॉट मध्ये ठेवून येते. हा अच्छा, तुला फुलं पण आवडलेला. तू चल सांगितलं नाहीस तू. ओस्मान, चल ना जाऊयात, यांच्या बरोबर पिझ्झा खाऊयात आणि खूप गप्पा मारूयात. सनेम, जरा 1 मिनिट बाहेर येतेस का प्लीज? ओके. लेव्हन, आणखी कोणी भेटतं का कॉलेजमधलं तुला? एवढ्यात कोणी भेटलं? नाही, एवढं तरी कोणीच नाही. चल तिकडे जाऊया आपण. सनेम, प्लीज स्टॉप इट यार. तुम्ही 11 बद्दल बोलताय का? नाही, इन जनरल. प्लीज, तू वागतेस ते बरोबर नाहीये, अजिबात नाही. म्हणजे नक्की काय, कसं वागतेय मी? मी तुला हेच विचारतोय की तू कसं वागतीयस, काय करतेयस, तुला काय हवंय? मी फुल कन्फ्युज झालोय. मला तुझा हेतूच कळत नाहीये असं वागण्याचा. सुजान, काय म्हणायचंय तुम्हाला? 11 सोबत माझे जे बिझनेस रिलेशन्स आहेत त्यामुळे तुम्हाला वाईट वाटत असेल तर मी क्लिअर करते की ते फक्त बिझनेस रिलेशन आहेत, बाकी काही नाहीये. आय मीन, प्रश्न बिझनेसचा नाहीये. तुला माहितीये तो माझ्याशी कसा वागतोय. आता तो तुझ्याशी कसं वागत होता ते बरोबर नाहीये. पॉलिन माझ्यासोबत राहणार नाहीये आणि 11 तुझा अल्बेट्रॉस नाहीये, तो तुझा पार्टनर नाहीये. पण तुम्ही यात एवढे इन्व्हॉल्व का होताय? दिस इज नन ऑफ युअर बिझनेस. हे माझं लाईफ आहे, मला गोष्टी ठरवू द्या. तुम्ही पॉलिनकडे बघा. आमचं ब्रेकअप झालंय. माहित नव्हतं, पण तुम्ही पुन्हा विचार करा, कारण पॉलिन खूप चांगली मुलगी आहे. हो, चांगली आहे. मी 11 पासून सावध राहीन मिस्टर जान. प्लीज डोंट वरी, आय विल टेक केअर ऑफ माय सेल्फ. आज जाऊया आता. दात. हा, दाताचे डॉक्टर्स
आम्ही जिंकलो ये. अरे यार उस्मान, अशा नावाचा पिक्चर तरी आहे का? काही पण बोलतोस अरे तू. चिडायचं काय, त्यात साधा गेम तर आहे हा. चला आता आपली टर्न आहे. तू तयार आहेस ना जे? हो तयार आहे, मी तयार आहे. आपणच जिंकणार. बघ कशी ऍक्टिंग करतो मी. किती अवघड पिक्चर असू देत, मला थोडं टेन्शन पण आलं ऍक्च्युली. काय करू मी? अरे त्यात काय एवढं टेन्शन नको घेऊस. काम डाऊन. अरे आपल्याकडे 30 सेकंद आहेत नाव ओळखण्यासाठी. तेवढी पुरेशी असतात. सॉरी, मी तर विसरलोच होतो. कमॉन कमॉन कमॉन. ठीक आहे, मी रेडी आहे. सांगा मला मूवीचं नाव. जे रिलॅक्स हा. टेन्शन घेऊ नकोस. ठीक आहे. चल सुरू कर. 3 शब्द हिंदी मध्ये. गोलमाल फन अनलिमिटेड हो ना? काय झालं, बरोबर होतं ना? अगदी बरोबर होता. आपण जिंकलो, आपण जिंकलो. बरोबर होता. मस्त ऍक्टिंग केली आहेस खरं. 1 मिनिट बाजूला व्हा. तू तिच्या कानात सांगितलंस ना? नाही, तू नक्कीच चिटिंग केलीस. शब्द होता गोलमाल आणि तिने लगेच नाव ओळखलं. तू हात असा गोल फिरवलास आणि तिने लगेच ओळखलं. तू नक्कीच तिला खुणावलं असणार आहेस. खुणावलंस ना? आणि- हे बघ उगाच खुसपट्या काढू नकोस. लहानपणापासून तू चिटिंग करत आली आहेस. चीटर. अच्छा दादा, तू बघितलंस ना आम्ही जरा तरी चिटिंग केली का? आम्ही जिंकलोय. तुला पटू देत नाही तर नको पटू दे. तिने माझ्या मनातलं ओळखलं. मन जुळायला लागलीत आमची. एक्सक्यूज मी, काय म्हणालास तू आता? काय काय म्हणालो? म्हणजे मला म्हणायचं होतं की कनेक्शन म्हणजे तुला कळलं ना की ट्विन सोल असतं तसं. अगदी उस्मान दादा. उस्मान दादा. उस्मान. हो, आणि हे असं ट्विन सोल किंवा चांगलं कनेक्शन वगैरे असतं असं काही मला वाटत नाही. जर तसं असतं तर मी तुला काय म्हणते ते तुला कळलं असतं ना उस्मान. तू असं म्हणतेस लैला? आपण एकत्र मोठे झालोय, अभ्यास केलाय, एकत्र खेळायला गेलोय. मला चांगलं माहितीये की तुझ्या डायरीमध्ये तू कोणाला ट्विन सोल म्हटलेस ते सगळं माहितीये मला. समजलं? हो, पण त्याच्यानंतर काय लिहिलं हे तर तुला माहित नाहीये ना? आता हा गेम बोरिंग झालाय. आपण आईस्क्रीम खायला जाऊया. हो चल, ग्रेट आयडिया. मी तुझा फेवरेट कॅरेमल फ्लेवर आणणार आहे. ओ येस, कॅरेमेल. तुला कसं काय कळलं? चल, तुला कुठला फ्लेवर आवडतो? तुला जो आवडतो तोच मला बघितलंस? आवडतो. हो मग काय. ती कार किती एक्सपेन्सिव्ह आहे. जर स्क्रॅच गेला असेल तर मग? नाही तो माणूस हा आमचा कस्टमर आहे. त्याला योग्य वाटेल तेच आम्हाला करावं लागेल. नाही कसं म्हणणार? नॉट पॉसिबल. ऑफ कोर्स मिस्टर लेवेंट. सनेम, हे जे लव्ह बर्ड्स आहेत ना त्यांना इथेच बसू दे. आपण कुठेतरी बाहेर जाऊया. चालेल? चालेल आपण बाहेर जाऊया. आम्ही जरा बाहेर जाऊन येतो. सनेम, तू तुझा नंबर याच्यात सेव्ह कर ना. मी तुझ्या टच मध्ये राहीन यानंतर पण. लेव्हन, तू गाडी घेऊन आलायस ना? आम्ही तिघं टॅक्सीने जातो. मी सनेमला सोडून पुढे जाईन. हे मला सोडतील. तुम्ही जा मिस्टर हो जान. चालेल ना, मी सोडेन सनेमला. ओके. माझं खूप डोकं जड झालंय. ओके पॉलिन, आपण पण निघूया. चल, पर्स घे तुझी. सावकाश. ऐक, सरांची गाडी आण. सर किल्ली दे ना. हे घ्या. चल, सावकाश. पायरी आहे. सावकाश. हळू. सावकाश. बाय सनेम. मी आलोच 2 मिनिटात. तू तुझं हे जे काही ऍक्च्युली योग्य शब्द सुचत नाहीये. थँक्यू. तुला त्याच्यासोबत म्हणजे त्या माणसासोबत खरंच जायचंय? हो नक्की त्याच्यासोबत जायचंय? हो. ओके, ॲज यू विश.
सनेम ये. मी नाही येते, तुम्ही जा. अरे यू शुअर? कारण मगाशी तू म्हणालीस की तू येतेस म्हणून. आय होप तू अल्बर्ट्रॉस नाहीयेस. नाही, मी नाही येणार आहे, तुम्ही जा. ओके. काही हरकत नाही. ठीक आहे, टेक केअर. भेटू नंतर. हा थांब जान. हा ये. आता थोडं बरं वाटतंय का? चक्कर येत नाही ना? नाही. अजून एक खूप चक्कर येते मला. आउच. प्लीज पकड मला. नाहीतर मी बस. पडीन. सावकाश. झोप. जान, आज खूप मज्जा आली ना जान. पॉलिन, मला जरा सफोकेट होत आहे. मी बाहेर जातोय अँड आय वॉन्ट टू स्टे अलोन. तू झोप, माझ्यासाठी थांबू नकोस. शांत झोप, आराम कर. उद्या बरं वाटेल. मी बाहेर आहे. तुला काही लागलं तर हाक मार मला. हॅलो. सनेम, सनेम, जान कुठेतरी. पॉलिन, तू बोलतीयस? सनेम, मीच आहे. मला खूप वाईट वाटतंय सनेम. तो बाहेर गेला आता. ड्रिंक केलेलं आहे त्यानं. त्याला नीट उभं सुद्धा राहता येत नाहीये. त्याला काही झालं तर मी स्वतःला माफ नाही करू शकणार सनेम. मला कळत नाहीये मी काय करू. हे बघ, तू घरातच थांब, कुठेही जाऊ नकोस. ओके. मिस्टर जानना काही नाही होणार. बिलीव्ह मी, मिस्टर जान एकदम ठीक असतील. सनेम, मला खूप काळजी वाटते ग. काय करू मी. मी आता त्याच्या सोबत हवी होते. त्याला सपोर्ट दिला असता मी. आणि मी रूम मध्ये नुसती बसून राहिलीये ग. मला कळत नाहीये मी काय करू. मला खूप वाईट वाटतंय. मला खूप राग येतोय स्वतःचा. आय अंडरस्टँड पण जाऊ दे. मी आता त्याला शोधायला जाते बाहेर. नको जाऊस. थांब, मी तिथे येते. आणि जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत कुठे जाऊ नकोस. ओके. बरं सनेम, प्लीज लवकर या पण प्लीज. ठीक आहे सनेम, हे बघ, मी शेवटचं विचारतोय तुला. तू थांब म्हणालीस तर थांबेन आणि जा म्हणालीस तर कायमचा निघून जाईन. जा. Bodrum'da bir sahildesin. Ey aşk, bu odada bir yerdesin. Durduğu zaman yüreğimde. तुझ्या अल्बेट्रॉसला शोधतीस ना, तो मीच आहे. Durduğu zaman yüreğimdesin. सनेम, काय झालं? काय झालं? का रडतीस तू? तू हे जे काही केलेस ना, ते एकदम परफेक्ट आहे, तुझ्यासारखंच. Vicdan dikenlerin içindeyim. Ben hala
मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. मला याआधी असं फिलिंग आलं नव्हतं. माझे हात पाय थरथरतात आणि Tıkandım bu yerde, kaldım kendimle. Tıkandım bu yerde, kaldım kendimle. Durduğu zaman yüreğimdesin. Durduğu zaman yüreğimdesin. बस इथेच. मिस्टर जान आपल्याला चिडणार तर नाहीत ना? कारण त्यांना थोड्या वेळासाठी एकटं राहायचं होतं. त्यांना डिस्टर्ब केलं तर त्यांना राग येईल ना. सनेम, आपण फक्त लांबून बघून जाऊया. तो व्यवस्थित आहे का नाही ते बघूया. ठीक आहे, जाऊन बोलायला नको त्याच्याशी. ठीक आहे मग. पण मी तुझ्यासोबत येऊ का? तू नीट जाशील ना? हो हो, मी जाईन एकटी. बरं वाटतंय मला आता. तू इथेच थांब, मी बघून येते. ओके. त्या येईपर्यंत आपण इथेच ठीक आहे थांबूया. मॅडम, काही हरकत नाही.